आहोत ते म्हणजे शिवा ह्या मालिकेचे। तर आता प्रेक्षकांनो, इथे आता जो काही पुढील भाग आहे तो खूप सुंदर झालेला आहे आणि त्याच भागाचे आपल्याला इथे रिव्ह्यू सुद्धा पाहायचे आहेत, जो काही एपिसोड झालेला आहे त्याचे। तर प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे जी काही शिवा आहे, शिवाचं इथे लग्न झालेलं असतं आणि शिवाचं इथे लग्न झाल्याच्या नंतर आशूसोबतच आता ती इथे गॅरेजमध्ये राहत असते, कारण आशूने इथे आता त्याच्या घरी जाण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला असतो आणि स्पष्टपणे नकार दिल्याच्या नंतर शिवाकडे मात्र काहीच इथे पर्याय शिल्लक राहिलेला नसतो। शिवाला आता इथे जो काही आशू आहे आशूला मात्र इथे खूप जास्त त्रास होत असतो आणि त्रास होत असताना ही गोष्ट इथे शिवाला दिसत असते। शिवाचं असं म्हणणं असतं, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथे माझ्यामुळे होत आहेत आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे आशू, तुला ह्या सर्व कुठल्याच गोष्टीची इथे आता सवय नाही आणि तुला कुठल्याच गोष्टीची इथे सवय नसल्या कारणाने इथे तुला हे सर्व इथे माझ्यामुळे सहन करावं लागत आहे, असं सुद्धा आता इथे जी काही शिवा आहे ती इथे बोलत असते। इथे मात्र गॅरेजचं थोडंसं सामान व्यवस्थित लावण्याची सकाळची तयारी असते आणि व्यवस्थित लावण्याची सकाळची तयारी असताना आता इथे जो काही शिवा आणि त्याचबरोबर जो काही आशू आहे, हे दोघे सुद्धा इथे समोर पाहतात। दोघे सुद्धा समोर पाहिल्याच्या नंतर त्यांना ते पाहतच राहतात, कारण समोरून इथे आता जी शिवा आहे तिची मैत्रीण येताना दिसत आहे आणि तिची मैत्रीण आल्याच्या नंतर मात्र ह्या दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। खरं तर आता इथे जो काही आशू आहे, आशू इथे तिला सॉरी म्हणत असतो, सॉरी, मला माहिती नव्हतं तू अशी इथे येणार आहेस, आणि त्याचबरोबर तो तिला सॉरी सुद्धा बोलत असतो आणि सॉरी बोलल्याच्या नंतर आता इथे ती बोलत असते का आणि कशासाठी सॉरी बोलत आहेस, आणि ह्या सर्व गोष्टी इथे त्यानं बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे प्रेक्षकांनो, जी काही इथे शिवा आहे, शिवा लगेचच आता इथे मिठी मारत असते आणि शिवाने मिठी मारल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली इथे आता जो काही इथे आशू आहे तो तर इथे त्यांच्याकडे पाहतच असतो आणि तो तर त्यांच्याकडे पाहत असताना आता त्याला खूपच मोठा धक्का बसतो की ह्या दोघींनी एकमेकांना माफ केलेला आहे आणि या दोघींनी एकमेकांना माफ केल्याच्या नंतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते ह्या पद्धतीने ते झालेल्या आहेत। आणि त्याचबरोबर आता इथे आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की इकडे ती तर निघून जात असताना मात्र आता ह्या दोघांना सुद्धा शुभेच्छा देत असते आणि शिवा, तू अजिबातच इथे आता काळजी करू नकोस, ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने होत आहेत आणि ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता इथे मात्र जी शिवा आहे ती इथे बोलत असते, काही एक होणार नाही आणि त्याचबरोबर तुला काळजी करण्याची गरज नाही। जेव्हा तिची मैत्रीण जी आहे ती इथून निघून जात असताना मात्र आता इथे तिला ती बोलत असते, थांब, माझ्या तुझ्याकडे एक काम आहे, आणि तेव्हा काय काम आहे असे विचारल्याच्या नंतर आता इथे शिवा आतमध्ये जाते आणि तिच्यासाठी सुंदर अशी गणपतीची मूर्ती घेऊन येते आणि ती तिला देते। आता थँक्यू असं बोलून ती तिथून निघून जाते। ती तिथून निघून गेल्याच्या नंतर मात्र इकडे आशू जो आहे तो इथे शिवाचं भरभरून कौतुक करत असतो। तो इथे बोलत असतो, अगं शिवा, तुला हे सर्व गोष्टी इथे कशा काय जमतात, आणि त्याचबरोबर इथे खरंच तुला मानलं पाहिजे, तुलाच हे सर्व काही इथे जमू शकतं, असं इथे ते बोलत असतो। आणि त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जी काही शिवा आहे ती बोलत असते, नाही, माझं कौतुक करण्यासारखं असं काहीच नाही, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या इथे तुला सुद्धा जमू शकतात आणि माझं कौतुक करण्यासारखं सुद्धा इथे असं काही घडलेलं नाहीये, असं सुद्धा आता इथे जी काही शिवा आहे, शिवा आशूला इथे बोलत असते। आणि आशूला ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता खरं तर जो काही इथे आशू आहे तो खूप मोठ्या कंपनीचा मालक असतो आणि तो खूप मोठ्या कंपनीचा मालक असल्या कारणाने इथे आता त्यानं असं गॅरेजमध्ये राहणं किंवा कंपनीमध्ये न येणं हे कंपनीसाठी खूप धोक्याचं असतं, म्हणून जे काही कंपनीतली लोक आहेत ती इथे आता शिवाच्या गॅरेजवरती निघालेले असतात आणि शिवाच्या गॅरेजवरती ती लोक आल्याच्या नंतर आता इथे जो काही आशू आहे तो त्यांना बोलत असतो, तुम्ही इथे कसे आणि का आलेला आहात हे मात्र मला
मला कळणार नाही. आणि तेव्हा इथे ते बोलत असतात, सर तुम्ही आज ऑफिसला आले नाही म्हणून आम्हाला इथे यावं लागलेलं आहे. असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जो काही आशू आहे तो बोलत असतो, सॉरी तुम्हाला सांगायचं विसरलं, आणि त्याचबरोबर आजपासून मी कंपनीमध्ये कामाला येणार नाही, आणि त्याचबरोबर आजपासून मी तुमचा बॉस नाही किंवा काहीच नाही. आणि हे घ्या सर्व काही. तो त्याच्या पाकिटामधले जे काही पैसे आहेत किंवा जे काही क्रेडिट कार्ड्स वगैरे सर्व काही जे आहे तो सर्व काही इथे तो त्यांना देऊन टाकतो. तो त्यांना देऊन टाकल्याच्या नंतर ती लोक बोलत असतात, सर हे असं वाटत नाही का की खूपच जास्त होतंय वगैरे, आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे करण्याची काहीच गरज नाही, तुम्ही ह्या सर्व गोष्टी का करता आहात, हे जास्त होतंय. तेव्हा आता इथे अशू बोलत असतो, नाही मी अगदीच बरोबर करत आहे, कारण ह्या जर गोष्टी इथे मी केल्या तरच मग मात्र सगळं काही इथे सोयीला लागेल, आणि सर्व काही इथे सोयीला लागल्याच्या नंतरच आता मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. काही जरी झालं तरी सुद्धा इथे मला कोणाचाही आधार घ्यायचा नाही. जोपर्यंत इथे मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं इथे तो त्यांना सांगत असतो. आता ह्या सर्व गोष्टी इथे त्यांना सांगितल्याच्या नंतर मात्र जो काही आपला इथे आशू आहे, आशूने इथे कंपनीमध्ये जाण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला असतो, आणि कंपनीमध्ये स्पष्टपणे नकार दिल्याच्या नंतर आता इथे ती लोक जी आहेत ती इथून निघून जातात. आता मात्र प्रेक्षकांनो इथे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर रात्रभर जो काही आशू आहे, आशूला इथे रात्रभर झोप आलेली नसते, आणि आशूला रात्रभर झोप न आल्यामुळे आता खूप सारे मच्छर चावत असतात, त्याला गरम होत असतं. एशीची सवय असणारा जो काही आशू आहे तो अशा गॅरेजमध्ये झोपलेला असतो, आणि तेव्हा इथे आता ही गोष्ट इथे जी शिवा आहे तिच्या नजरेतून सुटत नाही, आणि तिच्या नजरेतून ही गोष्ट इथे न सुटल्यामुळे आता इथे प्रेक्षकांनो जी काही आपली इथे आता शिवा आहे ती बोलत असते, हे सर्व काही तू फक्त आणि फक्त माझ्यासाठी करत आहेस. मला माहिती तुला माझ्यामुळे किती आणि काय काय सहन करावं लागणार आहे, हे सर्व काही ती बोलत असते. आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही आशू आहे, आशूला मात्र इथे गॅरेजमध्ये अक्षरशः त्याला वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी सुद्धा सोय नसते, नंबरला उभं राहावं लागणार असतं, आणि आशू ह्या सर्व गोष्टी कशा फेस करेल याचंच आता इथे शिवाला टेन्शन आलेलं असतं. कधीतरी तिच्या मनामध्ये विचार येतो, आशू जे करत आहे ते चुकीचं तर नाही ना, आणि त्याचबरोबर तो ह्या सर्व गोष्टी का आणि कशासाठी करतो, नकोय मला हे सर्व काही, असं इथे एका वेळेला शिवाच्या मनामध्ये येऊन जातं. पण आता इथे जो आशू आहे, आशूने मात्र इथे ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या मात्र इथे या पद्धतीने घेतलेल्या असतात किंवा केलेल्या असतात. तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जी काही शिवा आहे, शिवाने आत्तापर्यंत किंवा जो काही आशू आहे, आशूने आत्तापर्यंत त्या चाळीत राहणाऱ्या लोकांसाठी खूप काही गोष्टी इथे केलेल्या असतात, आणि खूप काही गोष्टी इथे केल्याच्यानंतर ती चाळीतली सर्व जी लोकं आहेत ती इकडे आशूकडे येत असतात, आणि ती चाळीतली सर्व लोक इथे आशूकडे आल्याच्यानंतर शिवाकडे आल्याच्यानंतर ते इथे त्यांना बोलत असतात, तुम्हाला कसलीही मदत लागली, काही जरी झालं तरी सुद्धा आम्हाला सांगा, कारण आम्ही जेव्हा अडचणीच्या वेळी तुम्ही आम्हाला किती मदत केलेली आहे आणि काय नाही केलेलं ह्या गोष्टी आम्ही इथे अजिबातच विसरलेलो नाही आहोत, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. तर प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपला मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे जो काही आशू आहे, आशूचा स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा जो हट्ट आहे तो मात्र इथे त्याला कितीपर्यंत साथ देईल, आणि त्याचबरोबर शिवालाही किती महागात पडेल, किंवा आता इथे जी सीता आई आहे म्हणजेच की शिवाची आई आहे ती आणखी काय काय करेल हे सुद्धा आपल्याला पाहायला खूपच जास्त रंजक असणार आहे. कारण प्रेक्षकांनो आतापर्यंत जो काही आशू आहे, आशूने खूप ऐश्वर्यामध्ये जीवन घालवलेलं असतं, आणि त्याने आता इथे शिवासाठी, शिवाच्या आनंदासाठी, तिच्या प्रेमासाठी घरदार सोडलेलं असतं, आणि ते दोघे सुद्धा इथे गॅरेजमध्ये राहिलेले असतात. तर आता त्यांचा इथून पुढचा जो काही प्रवास आहे तो कशा पद्धतीने होतो हे सुद्धा आपल्याला खूपच छान पद्धतीने पाहायला मिळणार आहे. कारण आता इथे जो काही आशू आहे त्याने तर त्याचं पूर्ण जे काही बँक बॅलन्स असतं, क्रेडिट कार्ड्स असतात, कॅश असते, ते सर्व काही देऊन टाकलेलं असतं, आणि सर्व काही दिल्याच्यानंतर आता इथे हा त्यांचा जीवन प्रवास सुरू झालेला असतो. शिवाला माहिती असतं की नाही हे एवढं काही सोपं नाही आहे, आणि त्याचबरोबर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सोप्यासुद्धा नाही आहेत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्ह्यू आणि अपडेट्स पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, आणि त्यासोबतच पाहत राहा
शिवा या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू. तर पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग अशी छान अशा अपडेटसोबत एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.